हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, ऋषभदेवाने आपल्या 100 मुलांना उपदेश केला की भगवंताचं भजन करण्यामध्ये मानवी जन्माची सार्थकता आहे. विषय तर डुकर मांजर कुत्र सगळे भोगतात, परंतु हा जो नरदेह अमूल्य आहे हा नुसतं विषय भोगण्यासाठी नाही, तर यानं अंतकरण शुद्ध केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. मला पाहना लोक मला ऋषभ म्हणतात. ऋषभदेव का म्हणतात? कारण मी अधर्माला मागे टाकलं म्हणून मला ऋषभ म्हणतात. ऋषभदेव का म्हणत त्यांना? कारण मी अधर्माला मागे टाकलं, मी कधी अधर्माला शिवलो नाही, पाप आचरण केलं नाही कधी, म्हणून लोक मला ऋषभदेव म्हणतात. आणि एवढेच नाही, त्यांनी सांगितलं जे संत आहेत जीवनामध्ये संतांची सेवा घडली पाहिजे, कारण महापुरुषाच्या सेवेला मुक्तीचं द्वार म्हटलेलं आहे आणि विषयासक्तीला नरकाचं द्वार म्हटलेलं आहे. म्हणून आमचे संत महात्मे वितराग महात्मा आहेत. तुम्ही पहा, रामकृष्ण परमहंस देवीचे उपासक होते. रात्रंदिवस ते देवीचे ध्यान आराधना करायचे. गावामध्ये सुद्धा येत नव्हते, समाधीमध्ये राहायचे सतत. ते परमहंस वृत्ती होती. एक दिवस काय झालं, त्यांच्या पत्नी म्हणजे शारदा माता आपल्या वडिलांना घेऊन ते रामकृष्णांकडे गेले. आपल्या पतीकडे आली ती माऊली. शारदा मातेनं रामकृष्ण परमहंसाच्या चरणावर डोकं ठेवलं, हात जोडले आणि सांगायला लागले, स्वामी मी तुमची धर्मपत्नी आहे. रामकृष्णांनी त्यांच्याकडे बघितलं आणि रामकृष्ण परमहंस बोलायला लागले, काय बोलत आहे म्हणे तुम्ही? काही भान आहे की नाही? मी कधी अंगाला हळद लावली नाही, कधी डोक्याला बासिंग बांधलं नाही, कधी घोड्यावर बसलो नाही आणि 10चं लग्न 2ले लागलं नाही. त्या बामणाले म्हणा लागते गेली लग्न घटी. कठीण काम आहे.
वेळेचं भान नाही, यातली कोणतीच क्रिया नाही, आणि तुम्ही म्हणता पत्नी आहोत. त्यांनी सांगितलं स्वामी तुमचं बरोबर आहे म्हणलं, मला तरी कुठं करते तुमचं आणि माझं लग्न झालं, परंतु आपल्या दोघांचा बालविवाह झालेला आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं ते वडील माझ्या सोबत आलेले आहेत बघा, त्यांना विचारा. तेच मला तुमच्याकडे घेऊन आले की आपला दोघांचा बालविवाह झालेला आहे आणि आता मी उपवर झाली म्हणून तुमच्याकडे आले. रामकृष्ण परमहंस बोलायला लागले. आता रामकृष्ण परमहंस म्हणतात हे बघा, पण आता वेळ निघून गेली, कारण माझं असं ब्रीद आहे की या जगतामध्ये जेवढ्या काही स्त्रिया असतील त्या मला माझा आई समान वाटतात, आणि तुमचा जर मला संसारामध्ये ओढण्याचा आग्रह असेल तर नाईलाज असतो, मला तेही करावं लागेल. शारदा मातेनं ओळखलं आपले पती तर विरक्त महात्मा आहेत, आणि विरक्त महात्म्याला विषयामध्ये प्रवृत्त करणं पाप आहे, अधर्म आहे. तेही साध्वी होत्या, म्हणून त्यांनी हात जोडले आणि सांगितलं स्वामी तुमची जर अशी प्रतिज्ञा आहे तर तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो मी तुमची प्रतिज्ञा कधीच मोडणार नाही, पण माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला, तुम्ही मला तुमचं म्हणा. कारण सांगू म्हणे काय भाग्य आहे माझं की तुमच्यासारख्या एका तपस्वी महात्म्याची मला जीवनभर सेवा घडणार आहे, एका साधू महात्म्याची जीवनभर सेवा घडेल, म्हणून फक्त तुमच्या सेवेचा चान्स द्या. तुमच्या शब्दाच्या पुढे माझा कधी जीवनात कधीच शब्द निघणार नाही. तेव्हापासून रामकृष्णांनी शारदा मातेचा स्वीकार केला, पण माता म्हणून. दररोज ते माता म्हणून हाक मारायचे, आणि दुर्गा उत्सवाच्या वेळेस स्वतः त्यांची पूजन करून आरती करायचे. जीवनभर माता म्हणून हाक मारला महाराज. म्हणून आमच्या संत महात्म्यांनी विरक्ती जोपासली. संत महात्मे हे विरक्तशील पुरुष आहेत, परम शांत असतात, म्हणून संतांच्या सेवेला मुक्तीचं द्वार म्हटलं. ऋषभदेव उपदेश करून आले मुलांना, संतांची सेवा करत चला, कारण संतांची सेवा हे मुक्तीचं द्वार आहे, आणि विषयासक्त पुरुषाची सेवा हे नरकाचं द्वार आहे. असा उपदेश केला ऋषभ भगवंतांनी. आणि आपला सगळ्यात मोठा जो मुलगा होता भरत महाराज, त्यांना राजगादीवर बसून दिलं, कारण त्यांचं काम झालं आता. म्हणून आपल्या लहान मुलांनाच पहिले लहानपणीच उपदेश करा, त्याला मंदिरात आणलं पाहिजे, दर्शनाला नेलं पाहिजे, गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे तुळशीची, त्याला चांगलं सांगलं पाहिजे बाबू हरिपाठ घे, एखादी माळ जप, त्याला ते सवय लागते. कारण लहानपणी तो आपल्या धाकात असतो, आपण लहानपणी लक्ष देत नाही, आणि मोठं झाल्यावर मग आपणच म्हणतो पोरगा बिघडला. त्याचा काय दोष आहे? त्याचा काय दोष आहे? मग तुमच्या अवाक्याच्या बाहेर गेलं काम, मग नंतर तुम्ही बोलता. त्याच्यापेक्षा पहिले सुरुवात करून द्या ना. म्हणून ऋषभदेवांनी आपल्या 100 मुलांना उपदेश केला. मोठ्याला राजगादीवर बसले आणि ते वनामध्ये चालले गेले. वनामध्ये एक दिवस अग्नी लागला, म्हणजे वनवा लागला. त्यांनी ठरवलं आता आपण बस भगवंताला शरीर अर्पण करायचं, अग्निनारायणाला शरीर अर्पण करायचे. त्या अग्नीमध्ये ते गेले आणि आपला देह स्वतःहून भस्म करून टाकला, शरीर भगवंताला अर्पित करून टाकलं. गोपाल कृष्ण भगवान